बायका आहेत का तुम्हाला सगळ्याला? बायका आहेत ना? कशासाठी केली बायको? लाजायलाच लागला बाबा गडी. अहो बायको कशासाठी केली तुम्ही? आता घेऊ का थोबाडीत मारून चाटा चाटा? बायको केली ही कशासाठीच माहित नाही. कशासाठी केली मग? बायको सुख मिळावं म्हणून केली ना. सुख मिळावं म्हणून केली ना. दिलंय का सुख? अहो दिलंय का सुख? तू घाव तुला दाखवतो असंच ना. दिलंय का सुख? एक जणाने हात वर करून सांगा. एक जणाने, महाराज मी लग्न केलं आणि मला संसारामध्ये 100% बायको चांगली मिळाली. 100%. एक जणाने हात वर करून सांगा. त्याचा सत्कार करणार आहे मी इथं. एक जणाने हात वर करून सांगा. त्याला लगेच सत्कार करणार आहे मी इथं बाळासाहेबांच्या वतीने. एकाला पण नाही. एकाला पण नाही सर. तुम्हाला एकाला सुद्धा संसारात चांगली मिळाली नाही बायको. बर एका महिलेने सांगा. एका महिलेने की महाराज मी संसारात पडले मला 100% चांगला नवरा मिळाला आहे. त्याचा हित सत्कार करतो. 100%, 99% नाही, 100%. लाजा तुम्ही लाजा. माझ्याकडे काय बघताय? कमळेश्वरच्या महिला आहेत काय? बारामतीच्या तुमच्या गावातले तुमचे आहेत सगळे. ह्या एकीचा हात वर नाही काय? बर आता एक काम करायचं. घरी जायचं. नवरा चांगला मिळाला आणि 100% घरी जायचं आणि नवऱ्याला सांगायचं हिकडचा तांब्यात तिकडं करायचं नाही. आयुष्यभर बसून खायचंय तर मी सांभाळणार. 15व्या दिवशी जर त्याला नाही पाण्याचा हांडा घेऊन तिकडं धाडला कुठं बघा म्हणचाल कामा धांड्याचं वाय कुठं बसून खाता. बर इकीने हात वर करून सांगा. इकीने मी माझ्या नवऱ्याला आजपर्यंत त्याच्या पाठीमाग त्याला इकीर शब्दात अजून बोलले नाही. अजून ह्यो बाबा असाच आहे, ह्यो बाबा तसाच आहे. आईचंच ऐकतो, बहिणीचंच ऐकतो. आणि मी सांगाय केली की ह्याची कानाचं धड बसतात. आज कोण म्हणले नाही. खोटं बोलला तर हिथंच अटक घेऊन मारचाल द्यावा पुढं. कुठे आहेत का हिथं? आहेत का हिथं? मला बघून द्या तरी कोण नशिबवान पात्रात गावल्या तुमच्या. काय वा. त्या म्हणतात मी माझ्या नवऱ्याला आजपर्यंत इकिरी शब्दात बोलली नाही. त्या म्हणतात मला माहीत नाही. संसार असाच आहे. संसार असाच आहे. प्रत्येकाला तिथं संसारात सुख पाहिजे. आपल्या वाट्याला इथे दुःख दुःख दुःख. पण सुख संतांच्या संगतीमध्ये आहे. कारण संत भगवंताच्या चरणाचं दर्शन देतात. भगवंताची जवळ साधून देतात. तिथं सुख मिळतं तिथं. पण आपल्याला ती सुख आवडत नाही. आपलं मागणं देवाला काय? देवा माझं लगीन होऊ दे. बरं देव म्हणला कसं नाही कसं बाबा दिली पाहिजे पोरगी. लग्न झालं परत देवा मला पोर होऊन दे. आता ती पण त्यांनीच द्यायचं का? मग तुम्ही करता काय? काम काय असतात तुम्हाला उद्योग? बरं बाबा देव म्हणला चला ह्याला पोरग पण देऊ द्या. पोरग दिलं. देवा हे नीटनीटकं निघून दे. म्हणजे संस्कारिक निघून दे. संस्कारिक निघालं. परत देवा ह्याला पोरगी बघून दे. आपल्या मागण्या ह्याच. बर मरेपर्यंत आपण फक्त मागतच असतो. मरेपर्यंत मागण्या आपल्या संपत नाहीत. कधीच संपत नाहीत मागण्या. संसारिक जीवाच्या मागण्या कधीच संपत नाहीत. बर मागाव काय ह्याची तरी अक्कल पाहिजे का नाही? ह्याची तरी अक्कल पाहिजे. काय मागितलं पाहिजे देवाला? एक भिकारी होता. एक भिकारी आणि भर उन्हामध्ये पायात चप्पल नाही. डांबरीच्या कडेला ते भीक मागत बसायचं. भीक. एका शेठचीला दया आली. त्याची दया आली आणि त्याला 1 तोळ्याचं नाणं दिलं. 1 तोळ्याचं नाणं. जा म्हणले की आयुष्याचं कल्याणच करतो तुझ्या. त्याने आता 1 तोळ्याचं नाणं घेतल्यावर त्याने भीक मागायचं थांबव.
अजिबात थांबला नाही. त्यांनी 1 तोळ्याचं नाणं